जय श्री कृष्ण मंडळ वरची गुरुवाडी यांच्यातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी विहिरीच्या ठिकाणी सत्यांची महापूजा करतात, त्याप्रमाणे यंदाही त्यांनी पूजा केलेली आहे, मान्य करून घ्या। बोला पुंडलिक होते हरी विठ्ठल। मंडळी नमस्कार, सह्याद्री कोकण आणखी एका नवीन व्हिडिओ मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो। मंडळी सकाळ सकाळच आमच्या मारळमधून आज मंडळी आमच्या सत्यनारायणची विहिरीची पूजा, विहिरीची सत्यनारायणाची सार्वजनिक आमची वाडीतील पूजा आहे सालाबादीप्रमाणे। तर तुम्ही पण पूजेला हजर राहायचं आहे, माझ्यासोबत राहा, बघूया काय काय पाहिजे। तर काय लागतं विहिरी कुठून आला आता? सुरुवातीला म्हणजे आपल्याला केळीची मोदगे पूजा बांधायचं म्हटल्यावर ते आता आपण काढा जातोय केळीची मोदगे। म्हणजे चला आपण जाऊया, आधी केळीचे मोदगे काढून घेऊन येऊया। कुठं जायचं कोणाकडं? आपले संतोष गुरु आहेत त्यांच्या इथे जायचं। संत म्हणजे आनंद त्यांच्या इथे? हो हो। हां हां। अरे बाबा इकडे अजून साफसफाई करता, अजून आंघोळ करायची आहे। चला आवरा। इथे गेट बांधलेले आहे, गेट बघा कसा इकडून बांधलेला आहे। संदीप काढतोय मोदगे बघा। हा सुकय मोदगे काढता वाद घे संदीप, थांब। हा बघ 1 2 हा हा पण घे, हा पण घे। दोन नेतात, दोन नेतोय मग हे घे, हे घे बारके, हे बारके घे। मग अजून दोन कोणाकडे बघायचे? दोन आहेत ऑलरेडी। दोन आहेत ना, मग दोन नेता सुकय, दोन आहेत। हा काय हा तका खाली चल नको काढू, तर राहू दे। हा का दोन काढलेले आहेत आणि दोन तिथे ऑलरेडी आहेत आणलेले, होय ना। रात्रीची जे काही कार्यक्रम झाले, मुलांनी रात्री कसं रांगोळी केले तो व्हिडिओ तोपर्यंत बघा। म्हणजे मस्तपैकी चुना आणलाय बाजारातून जाऊन, आणि चुना आणल्यानंतर त्या चुन्याची पूर्ण जे रस्ता आहे डांबर कार्पेटचा, त्या रस्त्याला पूर्ण रांगोळी केली जाईल बघा। चुन्याची रांगोळी काढली जाईल, नक्षी काढली आहे। खरा वाडीमध्ये गावामध्ये कार्यक्रम असला की छोट्या छोट्या मुलांची जी काही गंमत असते ना ती बघण्यासारखी असते। इकडं रांगोळी काढायचं काम चालू आहे ना, इकडे यांचं खेळायचं काम चालू आहे बघा। ए बॅटरी टॉर्च दाखवा सर्वांनी आणि ती लाईन मारून घेऊ दे। कसं राहायचं दाखव। असं राहायचं, हे धर मोबाईल धर, मोबाईल धर, मला दाखवतो, मला दाखव। इकडला असे आणि हात, अरे दोन्ही पण मारा लवकर, नाही भाऊ चौकात नाही अशी कामं फोटो काढते माझे। बोला पुंडलिक होते हरी विठ्ठल। अरे आधी काढ तू। दुसरी पोच दाखव। अरे किती वेळ मला व्हिडिओ बघलाय, आता दुसरा दाखव। हात कुठे ठेवायचे आता दाखव। आता कसा ठेव? आता एकात आता इकडे वर, आता इकडे वर ठेव। पाय डोक्यावर
फोटो काढतो, फोटोग्राफर मागवलेला आहे. मला पोस्ट द्यायच्या आहेत, अशा वेगवेगळ्या पोस्ट द्यायच्या आहेत मला. आता कसं दाखवू? आता आता खरंच आला फोटो. दाखव दाखव दाखव. होय खरंच फोटो काढला. झाला आता मस्तपैकी मंडळी जिजाबरोबर खात्याचा फोटो काढत होती. आणि आता इथे सगळी रंग झालेत बघा रांगोळी काढण्यातच. मस्त चुन्याची रांगोळी काढली गेली जाते बघा. बघा एकानं एक वर्तुळ पूर्ण करायचं आहे, अर्ध वर्तुळ काढायचं आहे आणि एकानं हे जे फुलं आहेत डिझाईन ती डिझाईन काढायची आहे. असं चालू आहे दोघांचं बघा. या वायरमॅन बोलवलेला होता मुंबईवरनं. बघा म्हणजे कसं मस्त वाटतंय. हा एक नंबर आहे. हा आता खरं फिलिंग येते की बाबा खरोखरच सार्वजनिक आमची सत्यनारायणाची महापूजा विहिरीची पूजा आहे बघा. मस्तच फिलिंग. इकडे हे सुद्धा सर्व मंडप बांधण्यात दंग आहेत. इकडवरती कापड बांधायचं अजून. मग हे किती अजून बांधायचं रे? कसं काय? हा एकच कापड बांधायचं. एकच कापड बांधायचं. हा बघा हे रूप आले. अजून तिथे होलिजन सोडायचं आहे तिच्यावरती. लक्ष्मीची पावलं. सुरेख अशी रांगोळी काढलेली आहे. आणि रांगोळी मंडळी चुन्याची रांगोळी काढलेली आहे. का चुन्याची? तरी लवकर सहसा जात नाही. कमीत कमी 8 दिवस तर ते व्यवस्थित राहते. गाड्या जेव्हा याच्यावरून जातील तेव्हा तोपर्यंत रांगोळी मस्त राहते. त्यामुळे ही बघायला पण एकदम भारी वाटते. एकदम वाव बघा काय मस्तच वाटते. या बघा रात्री चालला आमचं 10 वाजता. मस्त वाईट रांगोळी 2-3 किलो पाहिजे. चला सगळी तयारी चालू आहे आता. रात्रीपर्यंत मंडप झालं आहे बांधून सगळं. इकडं वा पक्कू एक नंबर काम करतोय. पक्कू काय करतो माहिती आहे? सडा सारवण म्हणतात ना केलं जातं त्याप्रमाणे हा हे सारवण इथं करतोय. काय इथं थोडंसं अंकित घे पातळ होतो. घे मग त्यातलं घे. एक नंबर. मंडळी काय रात्री कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं तुळस काढण्याचं. दोघंजण तुळस काढतात बघा. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा विकी आहे आणि नितीन आहे. दोघंजण तुळस काढतायत आज. हे कितीशा काढल्या आता चालू केली वा जी ह्याची डिरी आहे ना वरची ती कुठली तरी चालेल. त्याची पानं नंतर सुट्टी करूया. चालेल. नंतर पानं तिथं मोजूया आपण. हा काय? हां ओके. चला जाऊ मी पुढे विहिरीकडं. हे सगळं तू पितांबरी वगैरे आणली. विहिरीच्या सभोवताली सुद्धा मस्तपैकी चुन्याची रांगोळी काढली गेली. बघा मस्त छान वाटतं अगदी. विहिरीच्या सभोवताली कट्ट्याच्या सभोवताली आहे. तुळस मोजण्याचं सुद्धा काम चालू आहे. इथे सत्यनारायणाची पूजा जिथं असणार तिथे सुद्धा रांगोळी काढली जाते. मंदिराची सुद्धा साफसफाई चालली. नितीन बघा पाणी देतोय वरून. पायपण पाणी आणलं आहे इथे. संदीप साफसफाई करतोय. वा मस्तच. तर पाठीमागं सर्व मंडळी जमत आहेत. वाडीतील सर्व मंडळी लहान थोर मंडळी जमत आहेत. आणि आपण देवी देवताला पहिला नारळ वाढूया. कारण कसं आहे आपल्या कोकणात तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना पहिलं देवी देवतांची आठवण केली जाते आणि त्यांना नारळ दिला जातो. त्याप्रमाणे आज आपण सुद्धा अगदी प्रथेनुसार सार्वजनिक वार्षिक जी पूजा आहे त्या पूजेचा प्रारंभ करूया श्रीफळ वाढून. चला इकडे काका आणि पालवकर आहेत बघा. इथं पूजा मांडणीची तयारी चालू आहे.
आपल्याला देवी देवतांना नारळ श्रीफळ द्यायचा आहे आणि पूजेचा प्रारंभ करायचा आहे. त्यामुळे पुरुष मंडळी जेवढी आहे तेवढी सर्व पुरुष मंडळींनी विहिरीजवळ उपस्थित राहायचं आहे. चला सर्वांनी लवकरात लवकर उपस्थित राहा. आपल्यामध्ये हाय पूजा. हाय पूजा आहे आज. पहिल्या मार्लेश्वरला द्या. बाबा शिवशंभू मार्लेश्वरा या कोकणाचा राजा, आज सह्याद्रीचा राजा, तुला आज इथे श्री सत्यनारायणाची पूजा निमित्त आज तुला श्रीफळ आणि तुझ्या मानाचा विडा ठेवलेला आहे. तसंच बाबा केदारबाबा भगिनी विठला जुगावर्गा सत्याचे पांडव तू या मार्ग चतुर्सुमीचे पांडव तू आमची सर्वांची आई. आज तू निमायचं मत घे, बाबा मार्लेश्वराचं मत घे. संपूर्ण गुरवाडीने ठेवलेलं आहे. तर हे नारळाचं फळ हे सुवर्ण मानून घ्या आणि तुमच्या मानाचा विडा आणि या शुभ समयी तुमचं स्मरण केलेलं आहे तिथे हजर व्हा, हे आमंत्रण समजा आणि त्यांना ते नारळाचं फळ मान्य करून घ्या. आणि सर्व वाडीतील लहान थोर बाहेर असलेली परदेशात असलेल्या मुलाबाळा टाकून राशन तुमची मदत असते. तसेच सर्वांचा वाडी कुंडाचा मालक आज श्री सत्यनारायणाची पूजा या मंडळाने आयोजित केले, त्याबद्दल तुमची आठवण म्हणून हे सुवर्णाचं फळ आणि तुमचे मानाचा विडा ठेवलेला आहे तो मान्य करून घ्या. महाराज की केदारी महाराज की गोपाल कृष्ण महाराज की छत्रपती महाराज की जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. शुद्धीकरण शुद्धम समर्पयामी शुद्धम समर्पयामी गंगाजल आणि गोमूत्र सगळं शुद्ध करतोय. संधी म्हणजे सत्यनारायणची पूजा असते की मेन आलं म्हणजे तो म्हणजे महाप्रसाद. तो शिऱ्याचा प्रसाद बनवत आहे, तुम्हाला दाखवतो. म्हणजे हा बघा इथं प्रसाद तर बनवून तयार झालेला आहे. शिवाजी हात्यानं आणि दत्त्यानं असं मिळून बनवलेला आहे प्रसाद. चुलीवरचा प्रसाद असणार आहे. म्हणजे सर्वप्रथम आपण गणपतीला नारळ देऊन प्रारंभ करतो. त्याचप्रमाणे आपण आता गणपतीच्या मंदिरात आलो. श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर. चला सुरुवात करा. गणपती बाप्पा महाराज की जय. आज भगवंता देवादेवी यात्रेकडे श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली. तर या संपूर्ण गुरववाडी श्रीकृष्ण गुरववाडी मंडळाच्या तर्फे बाप्पा तुमच्या चरणाची नारळाचं सोन्याचं फळ ठेवलेलं आहे आणि तिथं मानाचा तुम्हाला वेढा पुरवलेला आहे, मान्य करून घ्या. पण या श्रीकृष्ण गुरववाडी मंडळाचे अध्यक्ष अरुण पवार हे अचानक त्यांची शरीर प्रकृती हलवली आहे. ती तशा पद्धतीने मुंबईला आपण रवाना केलेले आहे. पण तिथे गजानन महाराज बाप्पा आणि तो भगवंता गोपाळ कृष्णा श्री सत्यनारायणा तुम्ही तिथे डॉक्टर होऊन पुढे व्हा, संस्थानिक बरा करा अशी या मंडळाची सगळ्यांची सदिच्छा आहे. गणपती बाप्पा भगवंता पांडुरंगा या तुझ्या नावाचं मंडळ श्रीकृष्ण मंडळ वरची गुरववाडी संपूर्ण लहान थोर इथे तुझ्या चरणाजवळ उभे आहेत. आज विहिरीच्या जलाच्या आज श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केल्याबद्दल हे नारळाचं फळ प्रथम भगवंता तुमच्या चरणी ठेवलेलं आहे. हे नारळाचं फळ आणि मानाचा विडा हा पूजेनिमित्त ठेवलेला मान्य करून घ्या. कृष्ण महाराज इथल्या जलदेवते
तर म्हणजे ही सर्व देवी देवतांना नारळ देऊन झाले. आता इथं पूजेला जरा प्रारंभ होईल. तोपर्यंत काय करूया आपण, इथे महाप्रसादाची तयारी चालू आहे. गाडीतल्या महिला मंडळ आहे, सगळे महाप्रसादाची तयारी करतायत, भाजी कापतात, कोण कोण काय काय कापतं ते बघूया आणि कसं काय बनवतं ते बघूया. हे बघा मंडळी, आपल्याकडे ना कोकणामध्ये जेवण कसं असतं माहिती आहे. हे बघा असं चुलीवरचं जेवण असं पाठीमागे दिसतंय तुमच्या. ह्या सगळ्या अशा चुली मांडलेल्या आहेत बघा, कशा मोठे मोठे टोप ठेवलेले आहेत. चुलीवरचं जेवण, हे जेवण जेवायचं असेल ना तुम्हाला कोकणात जावं लागेल. तर इकडे बघा, इकडे हे सगळं इकडे खोबरे किस्से आहेत. हां, आमच्या गंधीच्या सासूबाई आहेत. तुमचं नाव सांगा बघूया. नको नको, इकडे कांदा कापतात. बरं नाव कोण कोण सांगा, सगळे नाव सांगा, फक्त नाव सांगा चालेल. शुभांगी करंबळे, श्वेता सुजित गुरव, तुम्ही काय करताय दोघी जणी? कांदा कापताय आणि राजेश्री गुरव, काय करताय? नारळ साफ करायला. तुमचं नाव सांगा. टमाटे कापतोय, भारती जवान, हां, नाव सांग वहिनी. मंगल सूर्यकांत गुरव, वंदना सुनील पवार, वहिनी नाव सांग. लक्ष्मी कुरव. तर काय करताय तुम्ही, काय काय करताय? टॅमॅटो, त्या टॅमॅटो कटिंग करताय. इकडं नाव सांग. श्रद्धा शिवाजी गुरव, हां, तू काय करतेस? वाटाणा साफ वाटाणा करते. तुझं वाटाणा साफ करते. पहिले नाव सांगितलंस तुझं? सुनीता सुदीप मादगे. हां, नवरे नवरे नाव सांग तुझं. माझं काय नाव जिजाबाई हरिचंद्र गिरेकर. चला इकडे वाटाणे साफ कराय. वाटाणा साफ म्हणजे ही सर्व इकडं भाजी कापतायत बघा. आणि इकडं काय ते बसले सुशांत, काय त्यांच्यावर नजर ठेवते काय, कशा कशा भाज्या कापतात त्या आते. हा, देखरेख करते. इकडे काय जणी आहेत ना, त्या पाणी आणतायत. माझी काय पाण्यावर आहे आज? पाण्यावर आलो. होय, काय पाण्यावरती आज पाणी भरतेस? हो ना. हा, संसाररूपी वेळेचा गगनात गेला झुला, वैशंतरावांचे नाव घेते, आशीर्वाद द्या मला. वाह, शाबास. चला मंडळी, सत्यनारायणच्या पूजेला प्रारंभ होतोय. हे दोन दाम्पत्य बसले बघा. रवींद्र मादगे उर्फ आमचा पप्प्या मादगे. चला, जेवणाचं काम चालू आहे इकडे. सगळं शिवाजी आहे, आण्यात आहे सगळं. आणि इकडं महिला मंडळी पण आहे सगळी. मंडळीचा आरतीची वेळ, आरतीमध्ये सहभागी होऊया. चला. कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जल निर्मळ वाहे जोरुळा. जय देव जय देव ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू. कर्पूर गौरा भोळा नेनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उदळण कंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उम्मा विल्लाळा. जय देव जय देव जय स्वरूपा नवी तो सदभावे, चरणी ते विला माता, आरती के गालिंगा. मूळ आकार स्वरूपा नवी तो सदभावे, चरणी ते विला माता, आरती के गालिंगा. कैलास
शिवचंद्रमौली फणींद्र माथा मुकुटी जाळाली कारुण्य सिंधू दुःखारी तुझवीर शंभो मदपूर्णकारी श्री सत्यनारायण महाराज की जय. चला मंडळी पूजा मानवली जाईल आता. जय देवा महाराज या प्रसंगाला आपले भक्त जय श्री कृष्ण मंडळ वरती गुरुवाडी यांच्यातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी विहिरीच्या ठिकाणी सत्यांची महापूजा करतात. त्याप्रमाणे यंदाही त्यांनी पूजा केलेली आहे. मान्य करून घ्या. प्रारंभी सर्व देवतांना आवाहन करून पान विडा सुपारी ठेवलेला आहे. मान्य करून घ्या. पूजा करत असताना पूजा करणाऱ्यांकडून पूजा सांगण्याकडून काही चूक वाग झाले तर सर्वांना माफी करा. तसेच या येथील सर्व ग्रामस्थांना सुखी सांभाळा. या ठिकाणी जलदेवतेचं पण प्रारंभ पूजा केलेली आहे. जलदेवतेने या सर्वांवर प्रसन्न होऊन अखंड पाणी पुरवठा सुरू ठेवावा असं सर्वांना विनंती आहे. आणि सर्वांनी या ठिकाणी ही आजच्या सेवा केलेली आहे. मान्य करून घ्या. याच काही चूक वाग माफ झाली तर सर्वांना सुखी सांभाळा आणि सर्वांचं कल्याण करा. मंगलमूर्ती श्री सत्यनारायण महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. मार्लेश्वर महाराज की जय. केदारलिंग महाराज की काका वाडी अशीच पुढे चालू दे. बिना लग्नाचे राहिले त्यांची या ठिकाणी अशी विनंती करण्यात आलेली आहे की ही जी वाडी अशीच वाडी आहे या ठिकाणी होत करून लग्नाचे 2-3 जण राहिली. 2 व्यक्ती आहे त्यांचं या चालू वर्षात विवाह व्हावा असे सर्वांचं म्हणणं आहे. तर त्यांनी जी इच्छा व्यक्त केली ती त्यांची मान्य करून घ्या. त्यांच्याकडून अशीच उत्तरोत्तर सेवा करून घ्या. सर्वांचं कल्याण करा आणि वाढदिवसाचे या ठिकाणी आहेत त्या सर्वांना सांगा ठेवा. शिवाय इथून काही मंडळी नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर गेलेले त्यांचं पण कल्याण करा. अशीच लग्न होऊन ह्याच पूजेला जोडा बसत नाही त्यांचे. श्री सत्यनारायण महाराज की जय. म्हणजे ही पूजा संपन्न झाली. तुम्ही बघितलात पूजा झाली. त्यानंतर गाराणं झालं. म्हणजे कशासाठी पूजा घातली आहे आमच्या श्रीकृष्ण मंडळ वरच्या गुरुवाडीनी सालाबादीची जी वर्षाची पूजा आहे त्या पूजेबद्दल गाराणं घालून झालं. आता त्यानंतर काय करतील आता इथे महाप्रसाद तीर्थप्रसाद चालू आहे. तीर्थप्रसाद झाल्यानंतर आता महाप्रसाद आहे. तर महाप्रसादासाठी काय करता इकडं बघूया काय काय चालू आहे नियोजन महाप्रसादचं. जरा लक्ष देऊया. जरा माझ्यासोबत राहा. चला म्हणजे हे बघा इकडे पातळ्या सुट्ट्या करायचं काम चालू आहे सगळीकडे. हे सुट्ट्या काय करताय पातळ वगैरे काके? जेवायला वाढायला. पण म्हणजे का सुट्ट्या कशा जेवायला वाढणार माहिती आहे मग सुट्ट्या का केल्या जातात? मग असे डायरेक्ट का नाही वाढत का? डायरेक्ट कसे वाढणार? हा म्हणजे सुटत नाहीत त्या सुटत नाही म्हणून त्या अगोदर सोडून ठेवायच्या मग पटापट वाढायला. हा म्हणून ना. हा बरोबर त्यासाठी त्या सुट्ट्या केल्या जातात बरोबर ना. हा हे बघा आणि ह्या माहेरवाशिनी पण आहेत. ती एक माहेरवाशिनी आहे. ही पण माहेरवाशिनी आहे. तुझं गाव सांग? देवरुखची आहे ही माहेरवाशिनी आणि ही हरपुड्यात दिलेली आहे हिला. बघा इकडं जेवण पण तयार आहे. भात बघा ते वरण पण शिजतं आहे आणि या साईडला भाजी आहे वाटते. ह्याच्यामध्ये भाजी असेल. आणि आता झालं सर्व जेवण? झालं हां भाजी झालं सर्व झालं. भात सगळं रेडी आहे. हो आता थोड्या वेळ वाढूया ना जेवायला. प्रमुख मंडळी माझ्या आपल्या पूजेनिमित्त आपल्या चिपळूण निकम साहेब यांची सुद्धा आपल्या इथे कार्यक्रम होता परंतु अचानक इथं आलोय. परत आता इथून 3-4 कार्यक्रम करून चिपळूणला जाऊन परत यायचंय उलटा इकडे. हे काय करतायत बघूया. मला वाटतं लाईट सोडले बघा. दुपारनंतर वाडीतील सर्व महिला मंडळींचं बघा हळदी कुंकू आहे. हळदी कुंकूसाठी काय उपस्थित राहतील गावातील महिला किंवा इतर काय बाहेरच्या महिला जर उपस्थित इथे राहिल्या तर त्यांच्यासाठी हळदी कुंकू आणि वाणसुद्धा आहे बघा. वाणसुद्धा दिलं जातं आहे हळदी कुंकूची भेट म्हणून. विहिरीमध्ये लाईट सोडल्याने आहे बघा काय सुंदर वाटतं. रात्रीच्या वेळेस हे अप्रतिम असा नजारा दिसतो. आपण रात्री विहिरीवरती क्रिकेटच्या लँग्वेजमध्ये सांगायचं म्हणजे ज्यावेळेस भारताची मॅच असते तेव्हा जसा क्रिकेटमध्ये नीला समुद्र येतो तसा विहिरीवरती सर्व नीला समुद्र म्हणजे सगळ्या स्काय ब्ल्यू कलरच्या ज्या साड्या नेसल्यात सुंदर वाटतात बघा सगळ्या पाहायला.
चला काय करूया, छोट्या मुलांची थोडेसे स्पर्धा आहे ते घेऊया. चला प्रथम स्पर्धा चालू होते, कांदा बटाटा स्पर्धा, मुलांची स्पर्धा. बघूया स्पर्धा काय. 2 3 चला उचला. बटाटा उचलतोय शौनक. अरे डावखुरा वाटतं हा. चपणा हात चपणा चपण्या हाताचा खेळाडू. चला डावखुरा खेळाडूची गरज आहे. पूर्ण करते थांबा. हा चपण्या हाताचा खेळाडू, चपण्या हाताचा डावखुरा खेळ. टाळ द्या तनुवी वीरा. 1 2 3 त्यासाठी टाळ बघा. माझा पण ड्रेस मॅच झाला की नाही थोडासा. मग नंतर म्हणजे थोड्याच वेळामध्ये कॅमेरा दिला वीरकडे. वीर कॅमेरा चित्रीकरण करत होता. 1ली ते 12वीपर्यंतच्या मुलांना शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप श्रीकृष्ण मंडळ वरची गुरुवाडीतर्फे करण्यात आलं. म्हणजे सर्वांना तुम्हाला मुलांना सुपूर्द करत आहोत, कारण त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे. जेवढे शिकाल तेवढे टिकाल, जेवढं शिकाल तेवढं टिकाल. ज्येष्ठांचा सन्मान आपल्या सदैव पाठीशी ज्यांचा वर्ग असतो तसे आपले ज्येष्ठ आणि या ज्येष्ठांचा सन्मान ते आपण कापडलेलं आहे. परंतु त्या मंडप कापडण्यासाठी उपयुक्त झालेले आहेत आपल्याला जे सर्व मटेरियल ते म्हणजे इच्छापूर्ती गणेश मंदिराचे अधिकारी आजच्या कार्यक्रमासाठी खास मुंबईवरून आलेले आहेत. तर टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यासाठी जरा टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. वंदितो तुला राणिया